नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, सशस्त्र सेवा वैद्यकीय सेवा भरती निघालेली आहे 2025 साठी. त्यासाठी तर पदाचं नाव असणार आहे एसीसी मेडिकल ऑफिसर. महिला आणि पुरुषांना दोघांना व्हॅकन्सी असणार आहे. टोटल महिला पुरुषांना मिळवून 225 पदं असणार आहे. एसीसी मेडिकल ऑफिसरला पद असणार आहे. शैक्षणिक पात्रता एम-बी-बी-एस वाले इथं अप्लाय करू शकता किंवा आपलं 31 जुलै 2025 पर्यंत पूर्वी इंटर्नशिप पूर्ण असेल तर आपण अप्लाय करू शकतो. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. मुलाखतीनुसार आपल्या इथं सिलेक्शन होणार आहे. दिल्लीला आपली मुलाखत होणार आहे. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता याची वॅकन्सी निघालेली आहे. जॉइन द आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिस ॲज अ मेडिकल ऑफिसर शॉर्ट सर्व्हिस कमिशनकडून असणार आहे. बेसिकली फॉर आपल्याला इथं दिलेलं आहे. प्रोमिसिंग्स ऑफ द चॅलेंजर असणार आहे करिअर 2025 साठी. ओके. ओनली ॲप्लिकेशन फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲक्सेप्टेबल असणार आहे. ओके. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्या दिनांक ॲप्लिकेशन लिंक दिलेली आहे, जे याच्यामध्ये आपल्याला 13 सप्टेंबर 2025 ते 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन जे असणार आहे, पोस्ट मेडिकल ऑफिसर असणार आहे, शॉर्ट सर्व्हिस कमिशनकडून तर वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिस असणार आहे. इंडियन सिटिझनशिप इथं मेल फिमेल दोघं अप्लाय करू शकता. ओके. एम-बी-बी-एस वाले इथं अप्लाय करू, फायनल वाले पार्ट 1 आणि पार्ट 2 वाले इन्फॉर्मेशन एक्झामिनेशन जे असणार आपल्याला 2 अटेम्प्टमध्ये आपण क्लिअरच केलेली पाहिजे. ओके. नीट पीजी एक्झामिनेशन झालेली पाहिजे एनी टाइम आपल्या ड्युरिंग फॉर लास्ट 2 इयरमध्ये. ओके. 2024-25 मध्ये. सिव्हिलियन डॉक्टर आपण असाल, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आपल्याकडे असाल, याच्यामध्ये आपल्याला दिलेली माहिती मार्क्स वगैरे नीट एक्झामिनेशनची आपल्याला लागणार आहे. ओके. त्यांना लागणार नाही. ओके. क्वालिफिकेशन दिलेली आहे आपल्याला तर मेडिकल क्वालिफिकेशन झालेलं पाहिजे, जसं की नॅशनल मेडिकल काउन्सिलिंग ॲक्ट 2019 नुसार आपल्याला दिलेलं आहे. ॲप्लिकंट फॉर मस्ट परमनंट फॉर रजिस्ट्रेशन फॉर एनी स्टेट मेडिकल काउन्सिलिंगमध्ये. ओके. याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आपल्याला होल्डरवाल्यांसाठी स्टेट अँड मेडिकलसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे काउन्सिलिंगसाठी अप्लाय करायला. ओके. इंटर्नशिप्स असणार आहे याच्यामध्ये आपल्याला, जसे की आपल्याला कॅन्डिडेटला इथं कंप्लीट आपल्याला इंटर्नशिप्स वगैरे करून घ्यायची 31 जुलै 2025 पर्यंत अप्लाय करायचं आहे. एज लिमिट दिलेलं आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. एज लिमिट जी लागणार आहे आपल्याला, एज लिमिट काउंट होणार आहे 31 डिसेंबर 2025 ला. ओके. 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो एम-बी-बी-एस डिग्रीवाल्यांसाठी. ओके. आणि इथं 35 वर्षापर्यंत पीजी डिग्री डिप्लोमावाल्यांसाठी. ओके. पीजी डिग्रीसाठी. ओके. सॉरी. एम-बी-बी-एस डिग्री आणि पीजी डिग्रीसाठी. ओके. वॅकन्सी असणार 225. याच्यामध्ये असणार आहे पुरुषांकरता 169 वॅकन्सी, महिलांना 56 वॅकन्सी. प्लेस ऑफ इंटरव्ह्यू असणार आहे दिल्लीमध्ये आपले इंटरव्ह्यू असणार आहे. शेड्यूल फॉर इंटरव्ह्यू दिलेलं आहे आपल्याला, इथं तारीख दिलेली आहे. ओके. आर्मी हॉस्पिटल आपल्या दिल्लीमध्ये असणार आहे. याच्यामध्ये 11 नोव्हेंबर 2025 ला इंटरव्ह्यू असणार आहे. मेथड ऑफ सिलेक्शन जे असणार आहे, शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला इंटरव्ह्यू बेस सिलेक्शन केलं जाणार आहे. जे की आपल्याला कॉम्प्लिकेट आपल्याला दिलेलं आहे. याच्यामध्ये नीट पीजीची आपल्याला एक्झामिनेशन आपल्याला मार्क्स पर्सेंटेज, त्यानंतर कॅन्डिडेटला इथं बेसिकली आपल्याला नीटमध्ये पीजी मार्क्समध्ये 200 मार्क कंप्लीट केलं किती मार्क असणार आहे, त्यानुसार आपल्याला इथं पर्पज वगैरे दिलेलं आहे आपल्याला, त्यानुसार आपल्याला इथं मार्क्स पडणार आहे. ओके. इंटरव्ह्यूचे 100 पैकी आपल्याला मार्क असणार आहे. त्या मार्कानुसार आपल्याला इथं आपल्याला सिलेक्शन केलं जाणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढे आता इंटरव्ह्यू असणार आहे आपला. इंटरव्ह्यू जे असणार आहे बोर्ड ऑफ ऑफिसर आपल्याला मंथ नोव्हेंबर 2025 ला आर्मी हॉस्पिटल दिल्लीला असणार आहे. ओके. जे की आपल्याला इथं दिलेलं आहे. मिनिट पर ग्रँड शॉर्ट सर्व्हिस कमिशनकडून इथं असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिससाठी वॅकन्सी असणार आहे कॅन्डिडेटला. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला पेड आपल्याला असणार इंटरव्ह्यू करायचा. थर्ड एसीचा आपल्याला इथं चेअर कारचं नाही तर आपल्याला इथं रेंट आपल्याला म्हणजे भाडं आपल्याला मिळणार जाण्या येण्यासाठी. ओके. इंटरव्ह्यू प्लेस करता दिल्लीसाठी. ओके. फिजिकल आणि मेडिकल पेड स्टँडर्ड दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला फिजिकल आणि मेडिकल आपलं चेकिंग होणार आहे. ओके. याच्यात दिलेली आहे संपूर्ण माहिती त्यानुसार पण. ओके. त्यानंतर इथं दिलेली आहे कॅन्डिडेटला इथं माहिती दिलेली आहे, संपूर्ण माहिती आहे ना. अपील फॉर मेडिकल दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता, दिलेली स्टेप बाय स्टेप. प्रेग्नन्सी वगैरे महिलांसाठी इथं प्रेग्नन्सी इन डिलेटेड फॉर द स्टेज आफ्टर फॉर क्वालिफिकेशन फॉर इंटरव्ह्यू. ओके. ड्युरिंग आपल्या प्री कमिशन फॉर मेडिकल एक्झामिनेशन कॅन्डिडेट फॉर थेरप्युटिक युनिफिट. ओके. मेरिट लिस्ट दिलेली आहे ऑल कॅन्डिडेटला इथं क्वालिफाईड फॉर विवा आपला इंटरव्ह्यू बाय आपला असणार आहे. लेटेस्ट 50% मध्ये आपल्याला चाललेलं पाहिजे मेडिकल एक्झामिनेशन इंटरव्ह्यू, आपल्याला 50 मार्क्स पडलेले पाहिजे.
याच्यामध्ये दिलेलं आहे क्वालिफाईंग फॉर इंटरव्ह्यू फॉर फॉर फायनल सिलेक्शन फॉर 50% आपल्याला याच्यामध्ये पाहिजे आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळी माहिती दिलेली स्टेप बाय स्टेप एसीसी ऑफिसरसाठी. एम्प्लॉयमेंटमध्ये इथे वॅकन्सी दिलेली आहे. मेडिकल ऑफिसरला, आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिससाठी तर कॅन्डिडेटला कमिशन बेस आपल्याला कमिशन कडून इथे वॅकन्सी असणार आहे. ओके, शॉर्ट सर्व्हिस कमिशन कडून चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. ओके, एम्प्लॉयमेंटसाठी इथं आपल्या डॉक्टरसाठी इथं आपल्याला आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसला इथं आपल्याला ग्रँट असणार आहे. कॅप्टन आपल्याला इथं आपल्याला भेटू शकते. कॅप्टन पर्यंत रँक प्रमोशन होऊ शकतं. नेव्ही, एअरफोर्स अँड लेवल 10 बी आपल्याला सॅलरी इथं बघायला मिळते. डिफेन्स बी आपल्याला मिळणार आहे, जो की आपल्याला सॅलरी आपल्या बेसिक पे असणार 61,300 पासून असणार आहे स्टार्टिंग. तर MSP भेटणार आपल्याला, मिलिटरी सर्व्हिस पे 15,500, HRA भेटणार आहे. अजून त्याच्यामध्ये संपूर्ण आपल्याला इथं बेनिफिट्स असणार आहे. अलाउन्स वगैरे आपल्याला भेटणार आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सपोर्टसाठी 3600 ते 7200 रुपये भेटू शकता. ड्रेस अलाउन्स भेटतं अॅन्युअली 1 वर्षासाठी आपल्याला 20,000 रुपये. त्यानंतर आपल्याला इथं ॲडिशनल आपल्याला इथं संपूर्ण इथं भेटत असतं. ओके, टाईम टू टाईम आपल्याला संपूर्ण इथं अलाउन्स भेटत असतात टाईम रूल्स वगैरे नुसार. 22 आपल्याला कॅश व्हॅल्यू भेटत असतात. ओके ओके, याच्यामध्ये आपल्याला प्रमोशन दिलेलं आहे, जे की आपल्या प्रमोशन असणार एसीसी ऑफिसर व आपल्या रँक असणार आहे. जे की आपल्याला याच्यामध्ये आपल्याला नेव्ही एअरफोर्समध्ये आपल्याला असं आहे प्रमोशन आपल्याला मेजरपर्यंत आपल्याला इथं बघायला मिळतात. नेव्ही इंडियन एअरफोर्समध्ये आपल्याला लेफ्टनंट टू पासून तर आपल्याला एअरफोर्सपर्यंत आपल्याला कर्नल मेजरपर्यंत आपण जाऊ शकतो. ओके, जसं की मी खाली तुम्हाला दाखवणार आहे आता. टर्म अँड एंगेजमेंट जे असणार आहे फॉर इथं फ्रेश कॅन्डिडेटसाठी ते वॅकन्सी असणार एसीसी ऑफिसर म्हणून आपल्याला चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. याच्यामध्ये जे आपल्याला 5 वर्षापासून तर आपल्याला 9 वर्षापर्यंत, तर आपल्याला 14 वर्षापर्यंत जास्त इथं पॉझिटिव्हिटी भेटत असते. अशा पद्धतीने आपल्याला दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला एक सर्व्हिसमॅनसाठी तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. तो सर्वांसाठी तर मस्त पॉझिटिव्ह आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला डिपार्टमेंट दिलेलं आहे, प्लेसमेंट आपल्याला दिलेलं आहे. ऑफिसर एसीसीसाठी इथं डिपार्टमेंटल आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. 9.5 वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला 2 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर आपल्याला परमनंट होतो आपण. 9.5 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर आपल्याला इथं स्टेप बाय स्टेप आपल्याला ड्युरिंग आपल्याला याच्या परफॉर्मन्सवर आपल्या इथं परमनंट आपण होत असतो कमिशनवर. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला मेजर रँकपर्यंत आपण जाऊ शकतो परमनंट झाल्यानंतर 4 वर्षानंतर. ओके, लेफ्टनंट कर्नल 11 वर्षानंतर, त्यानंतर कर्नल आपला 18 ते 20 वर्षापर्यंत, ब्रिगेडियर सिलेक्शन असणार आहे. त्यानंतर मेजर जनरल, जनरल. ओके, लेफ्टनंट जनरल. ओके, याच्यामध्ये दिलेले आहे प्रोव्हिजनल PG सप्लिमेंटली आपलं कोर्स दिलेला आहे. परमनंट कमिशन्स ऑफिसरसाठी परमनंट आपल्या कमिशन ऑफिसरला इथं 4 वर्ष फिजिकलिस्टचे आपल्याला दिलेलं आहे अप्लाय करण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथे MD MS वगैरे आपल्याला हे डिग्र्या कंप्लीट करायच्या आहे, तेव्हा आपले पुढचे प्रमोशन पण इथं होतील. त्यानंतर रूल्स वगैरे दिलेले आहे एसीसी ऑफिसरसाठी. इथं रूल्स वगैरे दिलेले आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे. आउट अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. इम्पॉर्टन्स तिथं दिलेलं आहे आपल्याला स्ट्रक्चर्स. ओके, जो की स्ट्रक्चरमध्ये दिलेलं आहे आपल्याला फॉलोइंग फॉर डॉक्युमेंट्स दिलेले आहे, जे की पासपोर्ट साईज फोटोग्राफ 6 महिन्या आदला पण असेल तर चालेल, 6 महिन्यापर्यंत जर जुना असला असेल तर भरपूर चालेल तो. ओके, 10वीची मार्कशीट लागणार, मॅट्रिफिकेशनची, म्युनिसिपल कॉर्पोरेशन बटरफ्लोचं सर्टिफिकेशन लागेल, MBBS फायनल सर्टिफिकेशन, त्यानंतर इंटर्नशिप सर्टिफिकेशन, नीट PG सर्टिफिकेशन, PG डिग्री सर्टिफिकेशन, आधार कार्ड, इतके डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. त्यानंतर इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे डॉक्युमेंटबद्दल. ओके, नेम ऑफ द डेट ऑफ प्रूफ वगैरे, आधार कार्ड, परमनंट मेडिकल रजिस्ट्रेशन, इंटर्नशिप, इंडिया, MBBS डिग्री, PG डिग्री सर्टिफिकेशन, फायनल डिग्री, पार्ट 1 पार्ट 2 मध्ये नीट PG स्कोर कार्ड, आणि त्याच्यानंतर आपल्याला एम्प्लॉयरसाठी NECC आणि आपल्याला नॅशनल एक्झामिनेशन सर्टिफिकेशन, मेडिकल ग्रॅज्युएट करून पासपोर्ट फॉर फॉरेन मेडिकलचं इथं ग्रॅज्युएट लागणार आहे. संपूर्ण माहिती 10 फोटो याच्यामध्ये लागणार आहे. ओके, ॲडमिट कार्ड्स वगैरे तुम्हाला त्या वेबसाईटवरून भेटून जातील. जेव्हा तुमची इंटरव्ह्यू असेल त्याच्या 8-10 दिवसाआधी ना तुम्हाला मेल ॲड्रेसवर पण कन्फर्म करण्यात येईल एकदा. ओके, ॲप्लिकेशन फीज असणार 200 रुपये असणार आहे फक्त. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पे करायचे आहे. ओके, 10 याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता ऑनलाईन पेमेंट आपल्याला करायचं आहे, जे की तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड माध्यमातून करू शकता, जे पण ऑनलाईन माध्यमातून करायचं असतील तुम्हाला. ओके, याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. ओके, याच्यामध्ये आता तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे, जे की तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही यांना एकदा कॉल करू शकता या नंबरला 10 ते 4च्या दरम्यान, मंडे टू फ्रायडेपर्यंत. ओके, जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं असेल त्यांना शेअर करायचं आहे, आणि माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, PDF फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर डाउनलोड करून घ्या, तिथे मी सेंड करून देईन. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके, काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे.
आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. अशाच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.